दिवसाची सुरुवात बरोबर एका गावामध्ये एक दूध विकणारा असतो आणि तो दूधवाला रोज सकाळी उठत असे, दूध काढत असे आणि मग गावामध्ये जाऊन घरोघरी ते विकत असे. परंतु तो नेहमी जीवनामध्ये निराश असायचा. त्याला असं वाटायचं की माझ्याच वाटेला हे कष्ट आहेत, माझ्या वाटेला हे दुःख आहे आणि माझं नशीबच खराब आहे. आणि तो नेहमी नशिबाला दोष देत राहायचा. त्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसायचा नाही. घरामध्ये सुद्धा तो शांतपणे बसून राहायचा. जास्त त्याचं त्या कामाकडे लक्ष नसायचं. त्याचा गोठा अगदी घाण झाला होता. त्या गायी ज्या होत्या त्या अशक्त झाल्या होत्या. त्यांना तो चारा नीट कापून आणून टाकायचा नाही. आणि असे दिवस जात असताना एक दिवस तो आपल्या हातगाडीवरून दूध घेऊन झालेला असतो आणि अचानक त्या हातगाडीचं चाक तुटतं आणि सर्व दूध खाली पडतं, रस्त्यावर पडून ते वाहून जातं. आणि ह्याला अजूनच राग येतो, अजून दुःख होतं, अजून निराश होतो की हे माझ्या बाबतीत का घडलं, कारण मी निराश झालो, माझं नशीबच खराब आहे. आणि त्या ठिकाणी एक म्हातारी चाललेली असते आणि ती त्याला विचारते, तू नशिबाला का दोष देतोस? तुला आठवतं का हे चाकाचं जी तुझी हातगाडी आहे त्याचं तू रिपेअरिंग किंवा त्याची देखभाल शेवटची कधी केली होती? आणि तो दूधवाला विचार करायला लागतो की खरंच मला माहीतच नाही मी ह्या हातगाडीची कधी तपासणी केली होती किंवा कधी त्याला परत रंगरंगोटी केली होती, त्याला रिपेअर केलं होतं. पण तो घरी येतो आणि अजून निराश झालेला असतो. आणि त्या ठिकाणी एक जमीनदार येतो आणि तो त्याला सांगतो की मला रोज काही इतके लिटर दूध पाहिजे. आणि तो ज्यावेळेस सकाळी दूध काढतो त्यावेळेस तेवढं जेवढं जमीनदाराला पाहिजे असतं तेवढं भरत नाही. मग हा त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि मग विकायला लागतो. जमीनदाराला नेऊन देतो. परंतु काही दिवसांनी जमीनदाराच्या लक्षात येतं की हे दूध ह्या पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे, हे प्युअर दूध नाही आहे. आणि मग तो त्याला ओरडतो, त्याचं दूध बंद करून टाकतो. आणि हा मनुष्य दूधवाला असतो अजून निराश होतो. त्याच्या बायकोला सांगतो, मी आता हे सर्व सोडतो आणि मी शहरामध्ये जातो. आणि ज्यावेळेस शहरामध्ये निघायला जातो त्यावेळेस जंगलामधून जात असताना एक साधू त्याला भेटतो आणि त्या साधूजवळ बसून तो सर्व सांगतो. आणि साधू त्याला सांगतो की तुझ्यावर संकट येतात किंवा तुला दुःख होतं किंवा तुझ्या जीवनामध्ये असे हे कष्ट आहेत, परंतु त्याचा तू कधी विचार केला का? ज्या ज्या घटना घडतात त्यामधून तू कधी शिकण्याचा प्रयत्न केला का? ह्या का घडतात ह्यामध्ये तू कधी विचार केला का? आणि तो दूधवाला परत काहीतरी समजतो, तो ऐकून घेतो आणि तो परत येतो घरी. आणि दुसऱ्या दिवसापासून तो मेहनत करायला लागतो. सकाळीच उठतो, संपूर्ण गोठा साफ करतो. त्यानंतर तो गायींना स्वच्छ धुतो. सकाळी बाहेर जातो, बाहेरचं गवत तो शेतातलं कापून आणून त्या गायींना देतो. आणि हे असं रोज करायला लागतो. आणि दूध तो घेऊन जातो, परंतु गावकरींना अगोदरच त्याच्याविषयी संशय असतो. पण तरी तो एक एक ग्लास त्या गावकऱ्यांना फुकट देतो. काही लोकांना फुकट देतो आणि सांगतो, हे प्या आणि बघा हे चांगलं आहे की नाही. आणि हळूहळू शेवटी त्याचा चांगला संबंध गावकऱ्यांबरोबर वाढायला लागतो आणि गावकरी त्याच्याकडून दूध घ्यायला सुरुवात करतात. आता गोठा स्वच्छ करतो, गायींना रोज तो खायला देतो. त्याच्यामुळे गायीसुद्धा मजबूत होतात, सशक्त होतात आणि जास्त दूध द्यायला लागतात. आणि एक दिवस तो जमीनदार परत येतो त्याच्याकडे आणि म्हणतो, मी तुझ्याविषयी चांगलं ऐकलं आहे, उद्यापासून मलासुद्धा तू जास्त दूध देत जा. आणि हळूहळू हा दूधवाला सधन होतो आणि सुखी होतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात. आपण बऱ्याचदा नशिबाला दोष देत असतो, परंतु ज्या चुका झाल्या, ज्या परीक्षा आमच्यावर आल्या, त्याच्यातून आम्ही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडून जीवनामध्ये संकट हे येणारच आहे, परंतु आपल्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा आत्मपरीक्षण करा. संकट येतात त्यावेळेस आत्मपरीक्षण करा, त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जात राहा.
आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र याचं 24वा अध्याय 16वं वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 24 अँड वर्स 16. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.